आज आपल्या ह्या प्लॉटला 92 दिवस झाले आणि आता कुठंतरी एखाद्या महिन्यामध्ये असं बघा पाणी उतरायला लागलेलं दिसायला लागले. तुम्हाला जाणवत असं तर ह्या घडामध्ये नाही अजून, पण ह्या घडामध्ये आता दिसायला लागले एखाद्या महिन्यामध्ये पाणी उतरायला. म्हणजे आता 10-12 दिवसात बऱ्यापैकी बाग मग पडेल. आज 92 दिवस झाले असले तरी अजून कंप्लीट 1 महिना तरी बाग आपल्या ताब्यात राहणार आहे. काड्या बांधल्यामुळे बागात एकसारखा माल दिसतोय आणि जे लोक मला म्हणतो ते बागात माल कमी आहे धरू नको, ते पण आता माल बघून जरा तोंडात बोट घालायचे. भरपूर माल आहे म्हणतात. माल तसा जास्त नाहीच आहे, 10 ते 15 घडच आहेत. एखाद्या झाडावर 20 घड सापडतील. ही सुपर व्हरायटीची द्राक्ष आहेत. मला लांबी चांगली म्हणावाशी मिळाली नाही. याचं कारण आहे आपण 24-25व्या दिवशी डीप घेतला होता, कळी डीप. त्यामध्ये डायमर कंबाईन टाकलं होतं, त्यामुळे मला लांबी पाहिजे तशी मिळाली नाही. पण बंच साईज बघा किती मोठं मिळाले. ही डिपिंग केल्यामुळे असं बंच दिसायला लागलेत. पण लांबी मिळाली नाही. राहू दे, लांबी जरी मिळाली तर आपली बाग शाबत राहील, हे महत्वाचं आहे. आज फक्त मी आपल्या सुपर व्हरायटीची द्राक्ष तुम्हाला दाखवायला लावली. माणिक चमन आणि अनुष्का व्हरायटीची पण द्राक्ष आहेत. ते नंतर कधीतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. फेलफूट काढताना ह्या बागेत मला एकदम कमी वाटत होतं. 10-15 बंचच आहेत, पण त्यावेळेला ते 15 बंच पण आपल्याला दिसून येत नव्हतं. त्यामुळं आपण बाग धरायची सोडायची ह्या विचारत होतो, पण बाग धरली मी. काम करत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून बघा आज आपल्या सगळ्या बागात द्राक्ष दिसायला लागले. ही काड्या बिड्या जरा व्यवस्थित बांधून घेतल्यामुळे सगळं बंच व्यवस्थित दिसतात. त्यामुळे माल जरा जास्त असल्यासारखा वाटते. माल जास्त नाही तर 10 ते 15 बंचेस आहेत आपल्या बागेत.